अयोध्येमध्ये 22 तारखेला जवळपास 4000 साधूंना निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि जवळपास कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा जवळपास 3000 व्यक्तींना 22 तारखेच्या सोहळ्याचं निमंत्रण जे आहे ते गेलेलं आहे। या सगळ्या येणाऱ्या सगळ्या मान्यवरांची व्यवस्था जी आहे ते राम मंदिर ट्रस्टकडून केली जाणार आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी यांची व्यवस्था जी आहे ती केली जाणार आहे। कार सेवकपुरम मधल्या मैदानावरती ही टेंट जे आहे ते या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत आणि यामध्ये येणाऱ्या साधूंची व्यवस्था जी आहे ती केली जाणार आहे। जवळपास 3000 साधू जे आहेत ते कार सेवकपुरम मधल्या या मैदानावरती जे टेंट बांधण्यात आलेले आहे त्यामध्ये राहणाऱ्या आणि आतमध्ये सगळी व्यवस्था जी आहे ती यांची या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी स्नानगृह उभारण्यात आलेले आहेत, बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी हे सगळे साधू जे आहेत ते 3000 साधू एकत्र राहणार आहेत। राम मंदिर ट्रस्टकडून या सोहळ्याचं निमंत्रण जे आहे ते देशभरातल्या जवळपास 3 ते 4000 साधूंना देण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार त्यांची सगळी व्यवस्था जी आहे ती कारसेवकपुरम मधल्या या खरं तर मैदानावरती जे टेंट उभारण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये केले जाते। पद्मभूषण त्याचबरोबर पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींना सुद्धा याचं निमंत्रण दिलं गेलेलं आहे। मात्र त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी जी आहे ते राम मंदिर ट्रस्टकडून घेतली जाते आणि त्याची सगळी तयारी जी आहे त्या ठिकाणी केली जाते। आपण पाहतोय की जे टेंट बनवण्यात आलेले आहे त्यामध्ये बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे, VIP साठीची वेगळी व्यवस्था असणार आहे। मात्र ह्याची सगळी तयारी जी आहे ती कारसेवापुरम मधल्या मैदानावरती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि 22 तारखेला जो राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा पार पडतोय त्याच्यासाठी जे मान्यवर येणार आहेत त्याची सगळी व्यवस्था जी आहे राम मंदिर ट्रस्टकडून केली जाते। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।